गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा समर्थांनी काय सांगितलेलं आहे। या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये खरा भक्त कोण असतो बरं? कधी तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला आहे का? आपण सहजासहजी बोलत असतो की मी माझ्या जीवनामध्ये खूप मोठी भक्ती करतो, मी उपासना करतो, पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप दुःख प्रसंग येतात ना, दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण बघा सर्व काही विसरून जातो, भक्ती सर्व विसरून जातो आणि देवाला आहे ना वेगवेगळे उपदेशानं बोलतो। देवा तू खोटा आहेस, माझ्यावर तू असे प्रसंग का आणले बरं? मी तुझी एवढी मोठी भक्ती केलीस, मग माझ्यावर प्रसंग यायलाच नव्हते पाहिजेत। म्हणजे अनेक प्रदर्शनानं हा भक्त आहे ना देवाला वेगवेगळं बोलत असतो, पण देव आहे ना प्रत्येक वेळेला भगवंत या भक्ताची परीक्षा घेत असतो। हे भक्ताला कळतं का बरं? काही भक्त यामध्ये नापास होतात, काही भक्त यामध्ये पास होतात। मग आपल्या जीवनात सुद्धा आहे ना या अशा अनेक परीक्षा येणार आहेत, पण आपण सावध राहिलं पाहिजे। आपल्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणून देवाला कोणतंही काही बोलू नका। तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताचा आशीर्वाद असेल ना तर सर्व काही ठीक होणार आहे। बघा अशाच एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया नक्की या एका भक्ताची खरी परीक्षा आहे ना भगवंत नक्की कशी घेतो, कशा प्रकारे त्याला त्या वाटेला तोंड द्यावं लागतं ते आपण आता पाहूया। एक गरीब भक्त पण भक्तीने असलेला श्रीमंत तरुण। आताचे तरुण आहेत ना भक्तीने श्रीमंत असतात का? आताचे तरुण पैशाने श्रीमंत असतात, भक्तीने श्रीमंत असणारा गरीबच असतो ना। बघा दुष्काळ, उपवासमार आणि आईची आजारपणाशी झुंज हे सगळं संपल्यासारखं वाटत असताना बघा जय सद्गुरू या स्वतःच्या त्याच्या मदतीला येतात। ही फक्त ही कथा नाही, ही आहे आढळ श्रद्धेची ताकद आणि सद्गुरूंच्या कृपेची खरी अनुभूती। बघा हे जे निरूपण आहे ना तुमच्या जीवनात विश्वास निर्माण करणारा आहे। बघा एक शांत आणि हिरवागार आणि निसर्गानं नटलेल्या छोट्याशा गावामध्ये एक विठ्ठल नावाचा एक साधा पण मनाने खूप मोठा तरुण राहत होता। त्याचं घर मातीनं जुनं आणि अगदी साधं होतं, पण त्या घरामध्ये प्रेम, समाधान सर्व काही भरलेलं होतं। आर्थिक परिस्थिती मात्र खूप बिकटीची होती, दिवस काढणं सुद्धा कठीण होतं। तरी सुद्धा विठ्ठलच्या चेहऱ्यावर कधीही तक्रारीचा भाव दिसत नव्हता, कारण त्याच्या मनामध्ये एकच आधार होता ना, जय सद्गुरू। आढळ श्रद्धा। विठ्ठलची दिनचर्या आहे ना खूप साधी होती पण भक्तीने भरलेली होती। तो रोज पहाटे अंधारा असताना उठायचा। आता रोज पहाटे अंधारा असताना उठणं म्हणजे काय बरं? म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं, आणि आपल्याला सुद्धा तेच करायचे। पहा तो रोज अंधार असताना उठायचा, अंगण साफ करायचा, आकाशाकडे पाहून हात जोडायचा आणि शांतपणे म्हणायचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करून तो दिवसाची सुरुवात करायचा। त्या नामातच त्याला एक वेगळी शक्ती मिळायची, वेगळं समाधान मिळायचं। जणू काही त्या नामामुळे तो दिवसातील अनेक अडचणीला, प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जायचा। गावातील लोक त्याला ओळखायचे त्याच्या भक्तीमुळं। काही लोक त्याच्याकडे सहानुभूतीने पाहायचे,
तर काही लोक त्यांच्या श्रद्धेचं कौतुक करायचे. पण विठ्ठलाला या गोष्टीचा फारसा फरक तो पडत नसे. त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं ते फक्त सद्गुरूंचं नाम आणि त्याच्यावर असलेला विश्वास. त्याच्या घरी त्याची वृद्ध आई होती, जी खूप दिवसांपासून आजारी होती. तिची तब्येत कधी सुधारायची तर कधी अचानक बिघडायची. विठ्ठल तिची खूप प्रेमाने सेवा करायचा. औषधं देणं, पाणी देणं, तिच्याजवळ बसून तिला धीर देणं, हे सगळं तो मनापासून करायचा. घर चालवण्यासाठी विठ्ठल दिवसभर मेहनत करायचा. कधी शेतात काम करायचा, कधी इतरांच्या छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करायचा. पण मिळणारे पैसे खूपच कमी असायचे. काही दिवस तर अशी वेळ यायची की घरात अन्नाचा कणही नसायचा आणि दोघांनी उपवाशी झोपावं लागायचं. तरीसुद्धा विठ्ठलाच्या मनामध्ये कधीही देवाबद्दल राग आला नाही किंवा देवाबद्दल तक्रार निर्माण झाली नाही. आणि असंच आपल्या जीवनामध्ये होतं ना. आपल्या जीवनामध्ये जर दुःख आलं ना तर लगेच आपण देवावर रागवतो, लगेच आपण तक्रार करतो. पण खरा भक्त असा करतो का बरं? कधीच करत नाही. बघा, आपण विठ्ठलाबद्दल पाहत होतो, त्या माणसाचं नाव होतं विठ्ठल. बघा, जर त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले ना तर उलट तो स्वतःला समजावायचा की सद्गुरू माझी परीक्षा घेत आहेत आणि मला ती धैर्यानं पार करायची आहे. त्याच्या या सकारात्मक विचारामुळं तो प्रत्येक संकटाला हसत सामोरे जायचा. अचानक एक दिवस गावावर खूप मोठं संकट कोसळलं. बघा, तो संकट म्हणजे दुष्काळ. पाऊस थांबला, विहिरी आटल्या, शेतं कोरडी पडली आणि सगळ्या गावामध्ये आहे ना निराशेचं वातावरण पसरलं. लोकांच्या चेहऱ्यावर भीती आली, चिंता स्पष्ट दिसू लागली. या दुष्काळाचा परिणाम आहे ना विठ्ठलाच्या घरावर सुद्धा झाला. आधीच कठीण असलेली परिस्थिती आता खूप बिकट झाली होती. घरात अन्न संपलं होतं, पाणी कमी पडलं होतं आणि आईची तब्येत अधिकच खालावलेली होती. पण या सगळ्या अडचणींमध्ये विठ्ठलाचा विश्वास अजिबात ढळला नाही. तो रोजच्या प्रमाणे सद्गुरूंचं नामस्मरण करत राहिला. जणू काही त्याला पूर्ण खात्री होती की या अंधारानंतर उजेड नक्की येणार आहे. आणि खरंच त्या कठीण काळातच त्याच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडणार होतं, जे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं होतं. त्या दुष्काळामुळं गावातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललेली होती. शेतात काही उगवत नव्हतं, जनावरांना पाणी मिळत नव्हतं आणि लोकांना 2 वेळचं अन्न मिळणंही कठीण झालेलं होतं. गावात सर्वत्र एक प्रकारची भीती आणि असहायता पसरलेली होती. विठ्ठल रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाच्या शोधात गावभर फिरत होता. तो प्रत्येक दार ठोठवायचा, कुठे काम काही मिळतं का ते विचारायचा. पण सगळ्यांचीच अवस्था सारखी असल्यामुळं कुणाकडेही त्याला काम देण्याची ताकद नव्हती. थकून भागून जेव्हा तो घरी परतायचा ना तेव्हा त्याच्या मनात एकच विचारायचा, आईसाठी काहीतरी खायला घेऊन यायचं. पण रिकाम्या हातानं घरी जाताना त्याचं मन खूप दुःखी व्हायचं. घरी आल्यावर त्यानं आईकडे पाहिलं. तिची अवस्था खूपच नाजूक झालेली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, वेदना होत्या, थोडीशी चिंता स्पष्ट दिसत होती. आईनं थरथरल्या आवाजामध्ये विचारलं, बाळा आता पुढे काय होणार बरं? तिच्या या प्रश्नामध्ये काळजी होती ना, पण त्याचबरोबर देवावर विश्वाससुद्धा होता. विठ्ठलानं तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि शांतपणे म्हणाला, आई तू काळजी करू नकोस. सद्गुरू आपल्याला कधीही सोडणार नाहीत. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. त्या रात्री घरात काहीही अन्न नव्हतं. दोघांनीही उपाशी झोपावं लागलं. पण झोपण्याआधी विठ्ठलानं डोळे मिटले आणि मनापासून सद्गुरूंचं नामस्मरण केलं. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये निराशा नव्हती. तो फक्त विश्वासच होता ना. तो पूर्णपणे सद्गुरू कृपेवर अवलंबून होता. झोपेत त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. त्यानं पाहिलं की एक तेजस्वी प्रकाश त्याच्या समोर उभा आहे
आणि त्या प्रकाशातून एक दिव्य व्यक्ती त्याच्याकडे प्रेमात पाहत आहे. त्या दिव्य व्यक्तीनं शांत पण प्रभावी आवाजात सांगितलं, उद्या सकाळी गावाबाहेरच्या विहिरीजवळ ये. आणि तेवढ्या स्वप्न संपलं. विठ्ठल जागा झाला, पण त्याच्या मनात आता आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला होता. सकाळ होतात विठ्ठल नेहमीप्रमाणे जास्त उत्साहाने उठला. रात्री पडलेलं स्वप्न त्याच्या मनात अजूनही ताजं होतं. त्या स्वप्नातली दिव्य व्यक्ती आणि त्यांचा आवाज त्याच्या मनामध्ये घुमत होता. त्याला खात्री वाटत होती की हा काही साधा योगायोग नाही, तर सद्गुरू समर्थांचा स्पष्ट संकेत आहे ना. तो लवकरच तयार झाला, आईला धीर दिला आणि गावाबाहेरच्या विहिरीकडे निघाला. रस्त्यावर चालताना त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत होते. काय होईल, कोण भेटेल आणि हे सगळं खरंच आहे का. पण त्याच्या श्रद्धेने त्याला पुढं राहायला भाग पाडलं. विहिरीजवळ पोचल्यावर त्यानं आजूबाजूला नजर टाकली. तिथे शांतता होती. पक्ष्यांचा हलका आवाज येत होता आणि सकाळची थंड हवा वाहत होती. त्या वातावरणामध्ये एक वेगळीच पवित्रता जाणवत होती. अचानक त्याची नजर एका वृद्ध साधूंवर गेली. ते विहिरीजवळ शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एक वेगळंच दिव्यत्व जाणवत होतं. विठ्ठल त्यांच्या जवळ गेला आणि नम्रपणे वाकून नमस्कार केला. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसले, जणू ते त्याची वाटच पाहत होते. साधूंनी विचारलं, बाळा तू इथे का आलास बरं. त्याच्या आवाजामध्ये माया आणि आपुलकी होती. विठ्ठलनं नम्रपणे आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली. घरातील गरिबी, आईची तब्येत आणि दुष्काळामुळं आलेल्या अडचणी. ते बोलताना त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण त्यांच्या शब्दामध्ये श्रद्धा होती. साधूंनी शांतपणे सगळं ऐकलं. काही क्षण तेही काही बोलले नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित हास्य होतं. पण त्यांनी आपल्या जवळून एक छोटंसं भांडं काढलं आणि विठ्ठलाच्या हातामध्ये दिलं. ते म्हणाले, हे भांडे घरी ने, पण लक्षात ठेव याचा उपयोग फक्त श्रद्धेने कर. विठ्ठलानं त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि मनामध्ये कृतज्ञतेची भावना घेऊन तो परत घरी निघून आला. त्याला अजूनही पूर्णपणे समजत नव्हतं, पण मनात एक खात्री होती की काहीतरी अद्भुत घडणार आहे. घरी पोचल्यावर विठ्ठलानं आईला सगळं सांगितलं. स्वप्न, विहीर, साधू, छोटंसं भांडं. आईने ते सगळं शांतपणे ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि विश्वास दोन्हीही दिसत होतं. विठ्ठलानं ते भांडं समोर ठेवलं. काही क्षण ते शांत उभा राहिला, जणू दत्तगुरूंचं स्मरण करत होता. मग त्यानं त्या भांड्यात थोडंसं पाणी ओतलं. काही क्षण काही घडलं नाही, पण अचानक त्या पाण्यामध्ये हलकी हालचाल दिसू लागली. हळूहळू ते पाणी बदलायला लागलं. काही क्षणातच ते गोड शुभ्र दुधात परिवर्तित झालं. ते पाहून विठ्ठल आणि त्याची आई दोघेही आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. त्यांना समजलं ही कोणतीही साधी गोष्ट नाही, ही दत्तगुरूंचीच कृपा आहे ना. त्या दुधानं त्यांनी आपली भूक भागवली. कित्येक दिवसांनी त्यांना समाधानाचं अन्न मिळालं होतं. हळूहळू आईची तब्येत सुधारू लागली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू दिसू लागलं. घरात एक नवीन आनंद आला होता. एक समाधान, आशा निर्माण झाली होती. दारिद्र्य अजून होतं, पण आता कसलीही भीती नव्हती. विठ्ठल रोज त्या भांड्याचा उपयोग श्रद्धेने करू लागला. प्रत्येक वेळी त्याला सद्गुरूंची उपस्थिती जाणवत होती. त्याच्या मनात आता एकच इच्छा होती, त्या साधूंना पुन्हा भेटायचं आणि त्यांचे आभार मानायचे. त्याला खात्री होती की ते साधू कोणी साधे नव्हते, ते स्वतःच सद्गुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल पुन्हा त्या विहिरीकडे गेला. त्याच्या मनामध्ये उत्सुकता आणि कृतज्ञता दोन्ही होत्या.
तो साधूंना भेटून त्यांचे आभार मानू इच्छित होता. पण तिथे पोचल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तिथे कुणीही नव्हतं. काळ जिथे साधू बसले होते ना, तिथे आज फक्त शांतता होती. विठ्ठलानं आजूबाजूला शोधलं. काही वेळ तिथेच थांबला, पण साधू परत आले नाहीत. हळूहळू त्याच्या मनामध्ये एक जाणीव निर्माण झाली. त्याला समजलं की ते साधू तिथे साधे माणूस नव्हते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. होता तो फक्त आनंद होता तो फक्त कृतज्ञता. तो शांतपणे हात जोडून म्हणाला, सद्गुरू, तुम्ही स्वतः माझी मदत करायला आलात. मी खूप भाग्यवान आहे. त्या क्षणी त्याला जाणवलं की सद्गुरू नेहमी आपल्या भक्तांसमोर असतात. भक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते. त्या दिवसानंतर विठ्ठलाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याचं मन अधिक शांत झालं, समाधानी झालं, आनंदी झालं. तो रोज सद्गुरूंचं नामस्मरण करत राहिला आणि इतरांनाही श्रद्धा ठेवण्याचा सल्ला देऊ लागला. त्याच्या जीवनामध्ये अडचणी येत राहिल्या, पण आता त्याला भीती वाटत नव्हती, कारण त्याला ठाऊक होतं सद्गुरू नेहमी त्याच्यासोबत आहेत. अशा प्रकारे एका साध्या भक्ताच्या आढळ श्रद्धेमुळं त्याला सद्गुरूंची प्रत्यक्ष कृपा अनुभवायला मिळाली. बघा, या कथेद्वारे आपण काय शिकलो बरं? याचं तात्पर्य काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, सद्गुरू हा प्रेमाचा भुकलेला आहे. तुमच्याकडे काहीही नसू द्या, तुम्ही कोणतेही व्रत वैकल्य करू नका, पण भगवंताचं नामस्मरण तुम्ही निरंतर घेत असाल ना, पवित्र मनाने घेत असाल, तर सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. दत्तगुरु दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी तुम्हाला प्रचिती मिळेल आणि भगवंत तुमच्यावर कृपा करेल. बघा, काही नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतात ना, त्यांचे अनेक प्रश्न असतात. भक्ती मार्ग थोडीशी असते, पण प्रश्न मात्र एवढे विचारतात ना की भगवंताला सुद्धा विचार करावा लागत असेल की माझं नामस्मरण थोडं करतो, पण प्रश्न मात्र एवढे असतात. पण तुम्हाला सांगणं आहे, आपलं मन भक्तीकडे असावं, जास्त प्रश्नांकडे नसावं. जो योग्य ती भक्ती करतो ना, पवित्र मनाने भक्ती करतो ना, त्याच्या जीवनाचं सोनं नक्कीच भगवंत करतो. म्हणून हा भगवंत आहे ना, कधीही आपल्या डोळ्यांनी दिसणार नाही. त्या भगवंत दिसण्यासाठी पवित्र भक्तीने ही दिव्य दृष्टी लागेल, तरच दिसेल ना. नाहीतर काही नवीन नवीन भक्त येतात की मी भक्ती करतो तरीसुद्धा मला भगवंत का दिसत नाही बरं? म्हणजे असे अनेक प्रश्न असतात. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत अनंत शोधून पाहे. म्हणजे भगवंताला जर पाहायचा असेल ना, तर भगवंता कोणत्या रंगामध्ये असतो का बरं? परब्रह्म हे पिवळं नाही, पांढरं नाही, श्यामळ नाही. ते व्यक्त कधी होत नाही, ते अव्यक्तही नाही, ते निळंही नाही. संतांच्या वचनावर विश्वास ठेवला ना, तर त्या भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या अनंत अशा तत्वाचा आपण आहे ना, तो शोध घ्यायला हवा. पण आपण तो शोध घेण्याऐवजी आपण उलट भगवंताला प्रश्न विचारत असतो, मला पैसा दे, मला धन दे, माझ्या मुलाला नोकरीला लाव. पण हे शक्य आहे का बरं? तुम्ही स्वतःलाच विचारा. जो भगवंताला जास्त प्रश्न विचारतो ना, तो भक्ती कधीच करू शकत नाही. भगवंताला प्रश्न बघा, तुम्हाला वेळ तरी कसा मिळतो बरं? ज्या वेळेला तुम्ही भगवंताला प्रश्न विचारता ना, त्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करा, आपोआप तुमच्या प्रश्नांचं निवारण होईल. पण आपण तसं करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा,
तुम्ही किती मोठी भक्ती करता, तुम्ही किती वर्षापासून भक्ती करता, हे महत्त्वाचं नाही. यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुम्ही बघा 5 दिवसाची जरी तुमची भक्ती असेल ना, पण तुम्ही किती निर्मळतेने करता, किती मनाच्या श्रेष्ठतेने करता. जर तुम्ही बघा, नाहीतर तुमची अवस्था त्या चांगदेवासारखी व्हायची. बघा, छोट्याशा मुक्ताईनं त्या चांगदेवाला शिकवलं ना, एवढ्या वर्ष जरी भक्ती करून जर छोटीशी मुलगी तुला शिकवत असेल, मग तुझ्या भक्तीचा काय फायदा आहे का बरं? तशी अवस्था आपली व्हायला नको. आणि काही माणसं आहेत ना, ती स्वतःला खूप धन्यवान समजतात, खूप मोठे देव समजतात. बघा, या भक्ती मार्गामध्ये सुद्धा आहेत की त्यांना असं वाटतं की माझा भगवंत आहे ना, तो खूप माझ्याजवळ आहे. पण भगवंत तू म्हणून तुझ्याजवळ राहणार नाही. भगवंताला भक्तिभाव लागतो, मीपणा लागत नाही, अहंकार लागत नाही. म्हणून नम्र व्हा. तुम्हाला भगवंताजवळ जायचं असेल ना, नाहीतर भगवंत आपल्या जवळ यायचा असेल. बघा, आता तुम्ही म्हणाल मला भगवंताजवळ जायचं नाही, भगवंताजवळ गेलो तर मी परत येणार नाही. म्हणून तुम्ही भगवंताला तुमच्या घरी बोलवा, हेच तुमच्यासाठी बेस्ट राहील. म्हणून तुम्ही नम्र व्हा, भगवंत तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.